मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। भाजपकडनं मला अनेक ऑफर आल्या होत्या असा मोठा दावा अभिजित दिपके यांनी केलाय। भाजपमध्ये जाण्यासाठी धमक्या देण्यात आल्याचा आरोपही दिपकेंनी केलाय। यासोबतच मी कधीच भाजपत जाणार नाही अशी ठाम भूमिका दिपकेंनी मांडली आहे। दिपकेंच्या दाव्यावर भाजपने सुद्धा उत्तर दिलंय। जंतर मंतरवरील आंदोलनामधून परतल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। भाजपकडून मला अनेक ऑफर आल्या होत्या असा मोठा दावा अभिजित दिपकेंनी केला। फक्त ऑफरच नाही तर भाजपकडनं धमक्याही देण्यात आल्याचा आरोप दिपकेंनी केलेला आहे। भाजपमध्ये सामील झाला तर बरं आहे, नाहीतर तुम्हाला ठोकू अशी धमकी आल्याचं दिपकेंनी आज संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं। इतकंच नाही तर आई वडिलांना सुद्धा धमक्या आल्याचा आरोप दिपकेंनी केलाय। दिपकेंच्या या आरोपानंतर मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आव्हान दिलंय। धमकी देणाऱ्याचं नाव सांगा, त्याच्यावर आम्ही कारवाई करू असं बावनकुळे दिपकेंना म्हणाले। नाव सांगू शकला नाही तर आमच्या पक्षाची बदनामी करू नका असंही बावनकुळे यांनी दिपकेंना म्हटलंय। त्यांचे ऑफर आलेत, मला किती ऑफर आले, मी जाणार नाही भाजपमध्ये। मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो। म्हणजे तुम्हाला ऑफर आली? ऑफर आली का धमकी आली? चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपी मध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे नाही तर तुम्हाला ठोकू, आम्ही गोळ्या घालू। महाराष्ट्रामध्ये 1,51,00,000 भारतीय जनता पार्टीची सदस्य संख्या आहे, प्रायमरी मेंबरशिप आहे, 1 लक्ष सक्रिय सदस्यता आहे। देशामध्ये 13 कोटी सदस्य संख्या आहे। यापैकी कुणीतरी एका व्यक्तीने माननीय दिपकेजींना भाजपमध्ये या त्यांना धमकी दिली असेल तर त्यांनी आम्हाला नाव कळवलं पाहिजे। दुसरीकडे भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी मात्र अभिजित दिपके यांच्यावर जोरदार टीका केली। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधलाय। मला असं वाटतंय धादांत खोटं बोलणं, राजकारणाची धादांत खोटं बोलण्याची सवय त्या दिपकेंना इतक्या लवकर लागेल असं वाटलं नव्हतं। इतर राजकीय पक्षांचे जसे राहुल गांधी आपल्याला माफीवीर म्हणून माहिती आहेत, तसंच अभिजित दिपके पण आता खोटं बोलायला लागलेत काय असा प्रश्न पडावा असे हे आरोप आहेत। असं आहे की अभिजित दिपके जनतेच्या मनातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे, युवकांच्या मनातून राहिलेलं नेतृत्व आहे। त्यांना चांगलं वाईट कळतं। या भाजपच्या विरोधातली भूमिका तरुणाईमध्ये होती म्हणून त्यांनी अभिजित दिपकेंना पाठिंबा दिला। आता अभिजित दिपकेंना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करत असेल तर ते घाबरलेले आहेत। तरुणाई विरोधात जाते म्हणून घाबरले आहेत। दिल्लीमधील जंतर मंतरवर जमा झालेल्या जेनझींनी भारताला बदनाम केलं असं वक्तव्य रामदेव बाबांनी केलंय। रस्त्यावरून देश चालत नाही, संसदेमधून चालतो असं रामदेव बाबा यांनी म्हटलं। दरम्यान अभिजित दिपकेंनी रामदेव बाबांना उत्तर दिलं आहे। जंतर मंतर पर कुछ जैनजी ने इकट्ठे होकर के भारत को बदनाम किया। गाली गलौज हमारी संस्कृति और हमारी प्रकृति नहीं है। हमने हमेशा बड़ों को आदर दिया है। माता पिता गुरु और बड़ों के बताए पथ पर हम आगे बढ़े हैं। देश सड़कों से नहीं चलेगा, देश संसद से ही चलेगा। और शिक्षा मंत्री कौन होगा कौन नहीं होगा ये सड़कों पर तय नहीं होगा, ये देश का प्रधानमंत्री और देश की संसद तय करेगी। तो आप जो अनशन पर बैठे थे और महिलाओं के ड्रेस में भाग गए, वो किसका अपमान था? आप क्यों बैठे थे? आप भी आंदोलन में बैठे थे ना, क्यों बैठे थे आप मुझे बताइए। आंदोलन तो आपने किया, तब भारत का अपमान नहीं हो गया क्या? जब कांग्रेस की सरकार आ जाएगी यहाँ, कभी हमारी सरकार आ गई तो सबसे पहले राहुल गांधी को सम्मान देने वाले ये रामदेव बाबा हो। ये व्यापारी है, ये सब ये बिजनेसमैन है। जर लोकतंत्रासाठी लढणं, संविधानाच्या रस्त्यावर चलून विरोध प्रदर्शन करणं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो घेऊन चालणं, महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं, जय भीमचे नारे लावणं संस्कृती बदनाम करणे, तर रामदेव बाबांना सांगा आम्ही करतोय संस्कृती बदनाम। तुम्ही जे पतंजलीचे जे बनवतायत ना प्रोडक्ट्स, ज्याच्यावर सुप्रीम तर अमित शहा कुठे आहेत असा सवाल करत विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये गोंधळ घातला। तर राज्यसभेमध्ये परीक्षा सुधारणा विधेयक सादर झाल्यानंतर विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला। लाठीचार्ज संदर्भात अमित शहा गप्प का? मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत खरगे राज्यसभेमध्ये आक्रमक झाली। विद्यार्थी जो गांव से आए, स्टेट से आए, उन बच्चों को पैलेट्स का यूज करके उनको मार रहे हैं। किसका आंख गया, किसका कान गया, किसका हाथ गया, किसका पैर टूटा, इसका जिम्मेदार कौन है?
इसका जिम्मेदार आप है, होम मिनिस्टर है। आप बंद कमरे में रह के आप सुन रहे होंगे मेरी बात, लेकिन आप बंद कमरे में रह के बहुत दिन छुप नहीं सकते। एक दिन हम बाहर खींच कर लाएंगे। मेरा निवेदन है लीडर ऑफ ऑपोजिशन से कि वह तर्क के साथ भावावेश में ना आए और भावावेश में ऐसे शब्दों का प्रयोग न करें जो असंसदीय है। कभी अनपार्लियामेंट्री वर्ड इस्तेमाल नहीं किया। मैंने यही कहा, हम बोले तो जनशक्ति। मैं नहीं ऐसा जाके मैं खींच लेके आता हूँ नड्डा साहब को, होम मिनिस्टर को, ये नहीं बोला। मेरा कहना यह है कि ये जनशक्ति आपको खींच के लाएगी। कम से कम आके सदन में बैठो, बोलो, सुनो, रिप्लाई दो। अलर्ट गन के इस्तेमाल का आदेश किसने दिया? कौन लाठीचार्ज का आदेश दिया? न आप स्टेटमेंट दे सकते थे, लेकिन आप नहीं, क्योंकि आप होम मिनिस्टर को हिफाजत करना चाहते हैं, लेकिन बहुत दिन हिफाजत नहीं कर सकते। अगर गृह मंत्री इनके जवाब नहीं दे सकते तो उन्हें इस्तीफा देना चाहिए। अगर वे इस्तीफा नहीं देते तो प्रधानमंत्री को उन्हें पद से हटाया जाना चाहिए और दूसरे बर्खास्त करना चाहिए। कि जो हुआ है इसको नजरअंदाज नहीं कर सकते। जो पिछले कुछ दिनों की जो वारदातें हैं, अगर आपको दुख हुआ है, वेदना हुई है, तो सरकार को नहीं हुई, ऐसा क्यों हम समझते हैं? प्रधानमंत्री जी इसके बारे में संवेदनशील नहीं रहे हैं या सरकार संवेदनशील नहीं है, ये हम लोगों को सोचना ही गलत है। प्रधानमंत्री डर गए, गृह मंत्री डर गए, लापता है, हम ढूंढ रहे हैं। मैं तो एक फिल्म बनाने वाला हूं, लापता गृह मंत्री। बहुत सी फिल्में बनती है, कहां है गृह मंत्री? बार बार जो हर बात पर बयान देते हैं, हर बात का क्रेडिट लेते हैं, लेकिन इतना बड़ा आंदोलन हो गया, इतना बड़ा लाठीचार्ज बच्चों पर हो गया, पैलेट गन चल गई, लेकिन गृह मंत्री का एक बयान तक नहीं आया है। प्रधानमंत्री रात को 12 बजे बयान देते हैं। तर जंतर मंतरवरील शांततेमध्ये आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई होणार नाही असं दिल्ली सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मात्र दिलासा मिळणार नाही, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार असं दिल्ली सरकारनं स्पष्ट केलंय। दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी असलेल्यांविरोधात कायदेशीर कारवाई होणार नाहीये। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना सूट दिली जाणार नाहीये। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं पालन करणार असल्याचं दिल्ली सरकारचं म्हणणं आहे। ताब्यात घेतलेल्या आणि अटक केलेल्यांच्या सुटकेसाठी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। आंदोलकांवर प्रतिकूल कारवाईचा हेतू नसल्याचं दिल्ली सरकारचं म्हणणं आहे। हे प्रकरण बंद करून कोणतीही नवीन कार्यवाही केली जाणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर भाजपचे विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यामधील कथित ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली। क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा होतोय। खडसे हे भाजपवर टीका करतात, मग त्यांच्या सुनेला मंत्रिपद का? व्हायरल क्लिपमध्ये विजय चौधरींकडून रक्षा खडसेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतीये। या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या विजय चौधरींनी एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलाय। एकनाथ खडसे भाजपवर आरोप करतात, मग त्यांच्या सुनेला केंद्रात मंत्रिपद कशासाठी असा प्रश्न विजय चौधरी या ऑडिओ क्लिपमध्ये विचारतायत। तसंच त्यांनी रक्षा खडसेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे। TV9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल, तो असेल, बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे। मंत्रीला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना। तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस, तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं। आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात,
हे कसं सहन करायचं आपण? हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही, एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आम्ही एकनाथ खडसेंशीही संपर्क साधला. त्यांनीही या व्हायरल ऑडिओ क्लिपवरून टीका केली आहे. परंतु अशा असभ्य आणि अश्लाघ्य म्हणजे जे शब्द ऐकू येत नाही महिलांच्या संदर्भामध्ये असे शब्द त्यांनी वापरलेले आहे. मग भाजपची संस्कृती आहे का? जे भाजप आणि आताचे भाजप यातलं हे अंतर आहे. महिलांच्या संदर्भामध्ये इतके घाणेरडे शब्द वापरू नये. मी स्वतः ही क्लिप भाजपच्या वरिष्ठांकडे देणार आहे. बरं, माझे भाजपच्या वरिष्ठांचे चांगले संबंध आहेत आणि वरिष्ठांकडे देऊन त्यांनाही विनंती करणार आहे की याबाबत अशा रीतीने जर होत असेल तर हे दुर्दैव आहे. ही भाषा वापरली जाते ही अतिशय संतापजनक भाषा आहे. महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही अशा लोकांसोबत काम करत आहात की त्यांच्या मुखामध्ये राम आहे पण त्यांच्या स्वभावामध्ये किंवा त्यांचं वागणं हे रावणासारखं आहे. मला खेद या गोष्टीचा आहे की समोरून जे तथागतित समोरच्या ज्या मंत्र्यांशी संभाषण करत असतानाची ती ऑडिओ क्लिप आपल्याला दिसते तर ते मंत्री महोदय तरी हे कसं ऐकू शकतात? ही भाषा एखाद्या महिलेच्या बाबतीमध्ये केली गेलेली ऐकू तरी कशी शकतात? शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत पुढील आता सुनावणी ही 4 ऑगस्टला होणार आहे. बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे लोकशाहीवर आघात आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. शिंदेची नियुक्ती सुद्धा उद्धव ठाकरे यांनीच केली होती असं सिब्बल म्हणाले. सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर 4 ऑगस्टला शिंदेची शिवसेना युक्तिवाद करणार आहे. शिवसेना पक्ष, निवडणूक चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टातल्या आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंनी कोणते युक्तिवाद करण्यात आले ते पहा. 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेचे 2013 पासून उद्धव ठाकरे हेच अधिकृत पक्षप्रमुख आहेत. 2018 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीचे सर्व पुरावे कोर्टाला सादर करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांची 2018 मध्ये गटनेतेपदी नियुक्ती खुद्द उद्धव ठाकरे यांनीच केली होती. एका चिन्हावर निवडून यायचं, त्यानंतर बंडखोरी करायची आणि मूळ पक्षावरच दावा सांगायचा, हा प्रकार लोकशाहीवर मोठा आघात आहे. केवळ आमदारांचं संख्याबळ जास्त आहे म्हणून विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्ष मानता येणार नाही. निवडणूक आयोगाने पक्षाची 2018ची सुधारित घटना विचारात न घेता केवळ आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे जे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांचीच आहे आणि तो खोडण्याचा जो परिणाम किंवा तो खोडण्याचा जो प्रयत्न ज्यांनी केला तो मला वाटतं आता या सुनावणीनंतर नक्कीच हाणून पाडण्यात येईल. तर खरोखर त्याला साजेसा असा न्याय या सर्वोच्च न्यायालयातून आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. मंगळवारी 4 तारखेला संपूर्ण दिवस केवळ ह्याच विषयावर पूर्ण चर्चा होणार आहे. कारण आज कपिल सिब्बल यांनी त्यांची बाजू मांडली. आमच्या वतीने नीरज कौल आणि मुकुल रोहतगी हे 2 आमचे सिनियर लॉयर त्या ठिकाणी उपस्थित होते. आम्हाला विश्वास आहे की या संदर्भातला जो काही निकाल आहे तो निकाल घटनेला अनुसरून आणि नियमानुसार काम केल्यामुळेच तो पॉझिटिव्ह होईल. शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने मंगळवारी युक्तिवाद करण्यात येणार आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंना आवश्यक कागदपत्रांचं संकलन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 4 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे. तर नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक बळी गेलाय. कुंभमेळा तोंडावर आलाय तरी शहरभर खड्डेच खड्डे पाहायला मिळत आहेत. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 महिन्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून शहरामध्ये संतापाची लाट आहे. नाशिक शहरामधील अंबड MIDCच्या एक्स्पो पॉइंट चौक परिसरामधील एका 40 वर्षाच्या व्यावसायिकाचा मृत्यू झालाय. व्यावसायिक निलेश कोतकर हे अंबड औद्योगिक वसाहतीमधून जेवणासाठी घरी जात होते. यावेळी एक्स्पो पॉइंट चौकातील रस्त्यावरील मोठा खड्डा चुकवताना त्यांच्या दुचाकीचा तोल जाऊन ती घसरली. रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि आई वडील असा परिवार आहे. या अपघाती निधनाने
कामटवाडे परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान नाशिक शहरामध्ये गेल्या 5 महिन्यात हा चौथा बळी गेलाय. पहिली घटना आहे 24 मार्च 2026 ची. प्रभाकर निकम, वय वर्ष 42 वर्ष. अंबड लिंक रोडवर खड्ड्यामुळे दुचाकीला अपघात झाला आणि निकम यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना आहे 6 जून 2026. प्रवीण गायकवाड, माजी सैनिक. सातपूर परिसरामधील 7 माऊली चौकामध्ये रस्ता खोदल्यामुळे अपघात झाला. तिसरी घटना आहे 25 जुलै 2026. दीपाली बेळी, वय वर्ष 66 वर्ष. खड्ड्यांमुळे दुचाकीवरून पडल्यामुळे अपघात झाला. 39 दिवस रुग्णालयामध्ये त्यांनी मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. चौथी घटना आहे 28 जुलै 2026. निलेश कोतकर, वय 40 वर्ष. एक्सलो पॉइंट चौकामध्ये खड्डा चुकवताना त्यांचा अपघात झाला. उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माझं फक्त पूर्ण माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. माझी एवढी एकच मागणी आहे की माझ्या मुलीच्या भविष्याचा त्यांनी विचार करावा आणि माझ्या पण भविष्याचा विचार करावा. कारण की आता ते गेल्यानंतर मलाच काहीतरी घरासाठी करावं लागणार आहे. त्या खड्ड्यामुळे त्यांचा जीव गेला, बाकी काहीच नाही माझं. पुढे याच मुद्द्यावरून महापौर दालनामध्ये ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक आमने सामने आले. त्यामुळे काही काळ वादही झाला. संबंधित जो काही विषय आहे तो मार्केट सत्तेत राहायचं आणि आंदोलन करायचं, म्हणजे एकाने मारल्यासारखे करायचं, एकाने रडल्यासारखे करायचं. बघा तुमचं आंदोलन निषेध करतो. नाशिक शहरामधील खड्ड्यांचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जगभरातून लोक नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. त्याआधी तरी शहरातले रस्ते सुधारतील का आणि खड्ड्यांमुळे होणारे अपघात थांबतील का, असा प्रश्न आता नाशिककर विचारतायत. जे जबाबदार असतील त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई ही आम्ही या ठिकाणी करणार आहोत. मग त्याचे ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील त्यांची कुठली गय या ठिकाणी केली जाणार नाही. काल झालेल्या अपघाताच्या बाबतीमध्ये निश्चित आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा करू आणि जे जे काही दोषी असतील त्यांच्यावर मी पुन्हा सांगेल की आम्ही सर्वांवर कारवाई करू. उल्हासनगरच्या नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा सध्या वादात सापडलाय. नगरसेवकांच्या पत्नी मुलांसोबत प्रवास करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद निर्माण झालेला आहे. पालिकेवर कोट्यवधींचं कर्ज आहे तरी प्रशिक्षणाच्या नावाखाली 65 लाखांची उधळपट्टी केल्याचा आरोप मनसेने केलाय. ओडिशामध्ये पुरामुळे 2 लाखाहून अधिक नागरिक बाधित झालेत. पुरामुळे 3 जणांचा मृत्यू झाला असून एनडीआरएफ कडून सध्या बचाव कार्य सुरू आहे. ओडिशामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या पुरामुळे ओडिशातील 2 लाखांहून अधिक नागरिक प्रभावित झालेत. केओन्झार जिल्ह्यात पावसामुळे घडलेल्या घटनांमुळे एका वृद्धासह 3 जणांचा मृत्यू झालाय. राज्यातील बालासोर, भद्रक, जाजपूर, मयूरभंज आणि संबलपूरसह 6 जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे 6 जिल्ह्यातल्या 44 तालुक्यांमधील 266 गावांना पुराचा वेढा पडल्याची माहिती मिळते. पूरस्थिती निर्माण झालेल्या भागात एनडीआरएफचं पथक दाखल झालं असून त्यांनी वेगानं बचाव कार्य सुरू केलंय. मध्यरात्रीही एनडीआरएफच्या पथकांकडून पुरात अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू करण्यात येत आहे. मुख्यमंत्री मोहन चरण मांझे देखील पूर परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून अजिंक्य रहाणेनं निवृत्ती घेतली. रहाणेनं व्हिडिओ शेअर करत या संदर्भातली माहिती दिली आहे. Fail more often than we succeed. My team has lost matches. I have made mistakes, but there is one place where I was never defeated. And that was in your hearts. तुम्ही मला कधी परक मानलं नाही. Thank you for your love, your faith and your support. Cap number 278 signing off.